जय हिंद मित्रांनो, रिया श्री चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आपण आज अशा समाजसुधारकांची माहिती बघणार आहोत जे सगळ्यांनाच लोकमान्य आहे। तर बरोबर लोकमान्य टिळक। तर बघूया लोकमान्य टिळक। जन्म 23 जुलै 1856। नाव केशव गंगाधर टिळक। जन्मस्थान चिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। वडील गंगाधर पंत टिळक, आई पार्वतीबाई, पत्नी सत्यभामाबाई। शिक्षण 1876 ला BA ची पदवी त्यांनी पास केली। 1879 LLB ते झाली। 1 जानेवारी 1880 ला त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। 2 जानेवारी 1881 टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत मराठा हे वृत्तपत्र चालू केले। 4 जानेवारी 1881 ला टिळक व आगरकर यांनी मराठी भाषेत केसरी हे वृत्तपत्र चालू केले। 24 ऑक्टोबर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली। टिळकांनी 1 जानेवारी 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली। 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली। टिळक व अॅनी बेझंट यांनी मिळून होम रूल लीगची स्थापना केली। 30 डिसेंबर 1916 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा टिळकांनी केली। 1920 फेब्रुवारी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना त्यांनी केली। त्याचे ब्रीदवाक्य होते शिका, चळवळ करा आणि संघटित व्हा। सर व्हॅलेंटाईन यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले। 1908 मध्ये राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर लागू करण्यात आला। त्यावेळेस ते मंडल येथील तुरुंगात होते। त्याच वेळी त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। त्यांच्या ग्रंथसंपदा गीता रहस्य, ओरायन, दी आर्टिक होमिंग वेदास, लाल बाल पाल यापैकीच बाल म्हणजेच आपले टिळक। अशा थोर विचारवंत व समाजसुधारक लोकमान्य टिळक यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 ला झाला। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।